पहिल्यांदाच करटुल्याची भाजी बनवली, एवढी टेस्टी झाली होती ना. चला तर तुम्हाला मी रेसिपी सांगून देते. त्याआधी ना करटुले या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत आणि मग सगळे करटुले असेच कट करायचे. त्यानंतर कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचे, जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि मोठा एक कांदा चिरलेला टाकायचा आणि लसण अद्रकची पेस्ट सुद्धा टाकायची, हिंग टाकायचं, सोबत लाल तिखट, हळद टाकायची, चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आणि हिरवे मिरच्या लांब लांब चिरून टाकायचे आणि टेस्ट खूप भारी येते. एक मोठा चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकलेला आहे मी इथं आणि करटुले टाकून घ्यायचे. सगळं लालसर झालं का त्यानंतर करटुले ह्या मसाल्यामध्ये आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आणि याला वाफ येईपर्यंत झाकून ठेवायचं. त्यानंतर ना मी इथं हरभऱ्याची डाळ टाकलेली होती. हरभऱ्याची डाळ मी आधीच 1 तास पूर्वी भिजू घातलेली होती. इथं मी नवीन राहणं घेतलेले होतं. आता मातीच्या तव्याला आम्ही राहणं म्हणतो बरं काय, ते भिजत घातलं. आता ते भिजेपर्यंत ना इथं आपली डाळ सुद्धा म्हणजेच करटुल्याची भाजी सुद्धा मऊ पडलेली होती. त्यामध्ये ना भाजलेल्या खोबऱ्याची पूड आणि भाजलेल्या शेंगदाण्याची पूड आणि भाजलेल्या तिळाची पूड टाकली. मस्त लागते ह्याने टेस्ट. भरपूर सगळी कोथिंबीर टाकली आणि वरतून उकळी आलेले गरम पाणी टाकलं. थंड पाणी टाकायचं नाही, भाजीची चव जाते. तर मस्त असं राहणं आपलं भिजलेले होतं. मग त्याला चुलीवर ठेवून घेतलं, म्हणजेच गॅसवर ठेवून घेतलं. आता कुठली चूल आली. त्यानंतर ना मस्त असं पीठ मळून घेतलं उन्नी टाकून भाकरीचं आणि मस्त पहिली भाकर बनवते आहे हातावरची. आता मला हातावरची भाकरी येत नाहीत पण प्रयत्न करते. आता नवीन शिकाली म्हणून थोडंसं एक्साइटमेंट होती, परंतु थोडीशी वाकडी तिकडी भाकर झाली बघा. पण काही नाही, एकदम छान झालेली होती, टेस्टला पण भारी झालेली होती. तर येईल करत करत. त्यानंतर ना दुसरी भाकर मी थापूनच केली, कारण की अशी भाकरी बरं दिसत नाही. आता ती वाकडी भाकर मी खाणार आहे आणि चांगली भाकर माझ्या आहोंना देणार आहे बरं काय. तर इथं मस्त असं भाकरी खरपूस भाजून घेतल्या आणि रान्यावरच्या भाकरीची टेस्ट ना ज्यांनी खाल्ले ना रान्यावरची भाकर त्यांनाच माहीत असेल. आता हे रानं थोडंसं जास्तच खोल असल्यामुळे मला छोटी छोटीच भाकरी करावी लागणार, कारण की जास्त मोठी केली तर ती भाजणार नाही. मस्त असं भाजी भाकर आपली रेडी झाली. आईने दिलेले मस्त भरपूर असं तूप होतं मस्त आणि तुपासोबत तिचं प्रेम सुद्धा याच्यात होतं बरं काय. मस्त तूप लावलं आणि आहोंना जेवायला दिलं. बाय.